अहो ती कागदपत्र सगळी घेतली ना? कागदपत्र तर घेतली आहेत का लक्ष्मी, पण त्या बिल्डर बरोबर काय बोलायचं, कसं बोलायचं हा विचार करतोय. बाबा अगं म्हणजे समजा कोणी म्हणजे समोरचं ऐकून घेणारा असेल तर काहीतरी आपण बोलू शकतो ना, आपलं म्हणणं मांडू शकतो. पण त्या बिल्डरने तर गुंडच पाठवला म्हटल्यावर त्याच्याशी कसं बोलायचं, कसं डील करायचं काही कळत नाही. ते बिल्डरचं राहू दे की, आता त्या गोष्टी तर होतच राहतील आणि आम्ही हाय ना. पोरं असताना तुम्ही कशाला काळजी करताय? त्या बिल्डरशी काय बोलायचं की नाही आमचं आम्ही बघून घेतो. आता आम्ही जिकडे न्यायला लागलोय तुम्ही तिकडे चला. म्हणजे कुठे चाललोय आपण? अहो ऐकलं ना, आज पहिल्यांदा कोणीतरी आपल्यासाठी बोलतंय असं वाटतंय. आपल्या सगळ्या मुलांमध्ये मी आणखी सगळ्यात समजूतदार होताच, आणि आता आपल्या या आरतीच्या साथीमुळे अगदी खंबीरपणे आपल्यासाठी सगळं करतो. बाबा अगं, मला कशाला? नाही डोळे पुसा, पण तो काय डोळे पुसायला नाही दिलंय मी तुम्हाला. मग डोळे बांधायला दिले. बांधा डोळे बांधा का? ते बांधा ना. हा, अरे तुम्ही अरे काय नक्की कुठे चाललंय? घेऊन चाललाय का आम्हाला? कुठे नेताय? तू ही फाईल आता का आणली आहेस इथे? तुला काय वाटतं तूच लोकांना कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकवू शकतोस? दिस कॉन्ट्रॅक्ट क्लिअरली स्टेट्स मिस्टर जयंत कानेटकर दॅट वी आर बिझनेस पार्टनर्स, आणि तुला हे फॉलो करावंच लागेल. नाहीतर काय विश्वा, लीगल ॲक्शन घेशील माझ्या अगेन्स्ट. हे बघ, मी या अशा धमक्यांना ना अजिबात घाबरत नाही. And yes, your contract. हे कॉन्ट्रॅक्ट केलं खड्ड्यात. तू स्वतःला खूप मोठा बिझनेसमॅन समजतोस ना रे? तू एवढा मूर्ख कसा आहेस? अरे ही फक्त एक कॉपी होती कॉन्ट्रॅक्टची. अशा अनेक कॉपीज आहेत माझ्याकडे. त्यामुळे तू कितीही प्रयत्न केलास तू माझं या ऑफिसमध्ये येणं थांबवू शकणार नाहीस. सी यू अराउंड मिस्टर जयंत कानेटकर. उतरायचं का? हो. कुठे चाललोय मला सांग तरी काहीतरी. जरा दमाकी आई. अरे सावकाश. काय? हा ठीक आहे हा. अहो वेंकी, अवकाश आहे सांभाळ, बाबा का? हा, सांभाळ. जरा हो. अगं इकडे, काय इकडे, इकडे वर आरती? चढायचंय. पायवर कुठे? टाकायचं, पायवर टाक. चढलीस का? हा. काय करताय ती मुलं, मला काही बघ ना, कळत अरे नाहीये. काय वेंकी, थांबा. काय? आई, आरती काय ग? रेडी आहे का तुम्ही? अगं हो, कधीपासून रेडी आहोत. आता काढू का पट्टी? हा ग काढू. काढा काढा. अय्या, हे कोणाचं दुकान काय? आई बाबा, ओ, ते आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं का? ते फाऱ्यांच्या फुलांची शेती करायला शिकायला लागलोय आम्ही. मग त्याच फुलांचं इथं दुकान टाकलंय आम्ही. म्हणजे ते मोठमोठ्या लग्नाच्या आणि पार्टीच्या अशा ऑर्डरी घेणार आहे आता आम्ही. अगं बाई, म्हणजे आता सासवड मधला कुठलाच मोठा कार्यक्रम
तुमच्या मदतीशिवाय होणार नाही. अगदी बरोबर लक्ष्मी. हा म्हणजे शिकतोय आम्ही तसं, पण हळूहळू जमेलच बघा आम्हाला. अगं जमेल म्हणजे काय, नक्कीच जमेल. आरती, पिंकी, तुम्ही दोघंही ही मेहनत करताय, ही कष्ट करताय आणि ही जी प्रगती होते ना तुमची, बघून आम्हाला खूप आनंद आहे. आणि जे कष्ट करतात ना त्यांना यश मिळतच. अरे खरंच अय्या किती छान आहे आरती, दुकान किती मस्त आहे ग. भाऊजी छान आहे दुकान. चला चला. पण बाकी सगळे कुठे आहेत? आई यांना ऑफिस मध्ये ना जास्तीचं काम आहे, त्यामुळे येता नाही आलं त्यांना. आणि ते सिंचना, हरीश दादा आणि जानूपी बहुतेक ऑफिसलाच गेले. भावना त्याचं माहित नाही का नाही आली. घरात काम बी असेल ना, म्हणताना नसेल आज. मग भावनाला व्हिडिओ कॉल करूया ना. वेंकी, फोन भावनाला. व्हिडिओ कॉल. वेंकी दादाचा व्हिडिओ कॉल. हॅलो. हा, कशी आहेस भावना? अगं आम्ही इथे यांचं आणि याचं दुकान त्याच्या उद्घाटनाला. वेंकी सांग ते सांग. हो मला माहिती आहे, आरती वहिनीने सांगितलं होतं मला. अगं भावना, मग आली का नाहीस तू? हो बाबा, आमच्या घरी पूजा असते ना आज, तर घरी बरेच पाहुणे येणार होते, त्यामुळे नाही जमलं यायला. मी नंतर येऊन जाईन ना. अगं ठीक आहे, घरचं काम महत्वाचं. आणि तसंही हे व्हिडिओ कॉलमुळे आपण सगळे एकत्र आहोतच की. हो ना. बरं आई बाबा आता फित कापा, भावना ताई आहेतच की सोबत. भावना चला, ताई चला. आहे. ये, थांबा लक्ष्मी. फोन. बघ अगं म्हणजे वा. आरती वहिनी, वेंकी दादा, तुम्हाला दोघांनाही खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. मला वेळ होईल तसं मी येऊन जाईन. हा हो भावना ताई. ठेवते. सासवडमध्ये फुलांचा व्यवसाय करणारे अनेक लोक आहेत. दुकान चालू करून इतका मोठा घाट घातलाय या मुलांनी. पुढे जाऊन सगळं चांगलं झालं म्हणजे मिळवलं. त्यासाठी या दुकानात काहीतरी वेगळेपण असायला हवं. त्या सिद्धूची फाईल गायब करून काही उपयोग झाला नाही. त्याची ऑफिसमध्ये नाचक्की झाली असती. नाही मॅडम, असं काही घडलेलं नाहीये. सिद्धराज दादांनी ते ओरिजिनल फाईल आधीच त्यांच्या मित्राकडून पाठवली होती, त्यामुळे सगळे डॉक्युमेंट वेळेत सबमिट झाले. उलट तुम्ही जी फाईल गायब केली ती फक्त झेरॉक्स होती. मी काहीही करू, सिद्धू आणि भावना नेहमी माझ्या पुढेच असतात. सो सॉरी. काय लक्ष. विश्वात, तुम्ही इथे. एक मिनिट. असू द्या असू द्या. द्या. आणि प्लीज तुम्ही म्हणू नकोस, तू म्हण ना. सॉरी. तू तू इथे काय करतोयस? ऍक्च्युली एका कामासाठी आलो होतो. काम इथे म्हणजे? ग्रेट. चला, फायनली या ऑफिसमध्ये माझ्या एजचं कुणीतरी मला भेटलंय. आता काम करायला मज्जा येईल. बरं, मला हे पेपर सबमिट करायचे, आपण भेटूयात नंतर.